नमस्कार. या नव्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पाठीमागच्या दोन व्हिडिओमधून आपण पेपर 1 मधील भाषा पहिली आणि भाषा दुसरी, मराठी भाषा पहिली आणि मराठी भाषा दुसरीची आन्सर की पाहिलेली आहे. जर तुम्ही मराठी भाषा पहिली आणि मराठी भाषा दुसरी पेपर 1 मधील आन्सर की पाहिली नसेल तर तुम्हाला चॅनलवरती दोन्ही व्हिडिओज उपलब्ध आहेत. आता या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर दुसऱ्यामधील पेपर 2 मधील पहिली भाषा, मराठी पहिली भाषा, तर याची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या ठिकाणी जे काही आन्सर की आहे तर ती मी ॲक्युरेट काढण्याचा प्रयत्न केला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी एखादा प्रश्न चुकू शकतो. आता या ठिकाणी जी आन्सर की मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पेपरचा कोड आहे एम हा कोड आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या पेपरचा कोड दुसरा असेल त्याप्रमाणे तुम्ही उत्तरे तुमची चेक करायची आहेत. आता या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक आहेत 91 ते 120 या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि उत्तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की भाषेवर केवळ प्रेम करून भाषा वा तिचा विचार समोर जात नसतो. तर हा उत्तर या ठिकाणी होता याच्यावरचा 91 क्रमांकाचा प्रश्न आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपण पाहूया. तर प्रश्न 91 क्रमांकाचा की धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. आशय नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 एकाग्र चिंतन हा आशय नसलेला पर्याय होता. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबतीत विरोधाभास आहे. कोणत्या दोन बाबतीमध्ये विरोधाभास आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज. तर या दोन बाबतीत विरोधाभास आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असाव्यास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. तर या ठिकाणी पाठ्यक्रमातील विरोधाभास, तर ही या ठिकाणी विसंगत बाब आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 94 क्रमांकाचा की पुढीलपैकी बहुवाचक नाम कोणते. तर बहुवाचक नाम मराठीपण हे बहुवाचक नाम होतं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात. तर विपुल या शब्दाची जात सांगायची होती. तर विपुल या शब्दाची जात आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण ही जात आहे. प्रश्न पुढचा आहे लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे, अग्रहाने सामील झाली पाहिजे. तर मराठी दैनिके पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते. तर आजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये भाषेचे अनेक घटक लोप पावलेले आहेत असं लेखकाला वाटतं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे 98 क्रमांकाचा की वारसा शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. आता या ठिकाणी या प्रश्नासंदर्भामध्ये कन्फ्युजन आहे, कारण या ठिकाणी वारसा या शब्दाचे दोन समानार्थी शब्द या ठिकाणी पाहायला मिळतात की वडिलोपार्जित हक्क आणि उत्तराधिकारी. जर या ठिकाणी आपण पाठ पाहिला तर त्याप्रमाणे समानार्थी शब्द या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे की उत्तराधिकारी. पर्याय क्रमांक 4. तरीसुद्धा या ठिकाणी तुमचं उत्तर वारसा या शब्दाचं काय असेल या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे. तर माझं जे काही उत्तर आहे ते उत्तराधिकारी हे येणार आहे. प्रश्न पुढचा आहे लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी. तर लेखकाच्या मते पालकांनी शालेय पातळीवर त्यांचा सहभाग, तर ही कृती या ठिकाणी करायची आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. प्रकारे या ठिकाणी हे उतार्यावरचे हे प्रश्न होते आणि त्यांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिली आहेत. आता या ठिकाणी जी कविता होती तर बलसागर भारत हो ही कविता होती. आपल्या सर्वांनाही परिचयाची अशी कविता आलेली होती. 100 ते 105 क्रमांकाचे प्रश्न या कवितेवरती विचारले गेले होते. आता या ठिकाणी पहिला प्रश्न होता की पुढीलपैकी विशेष नाम कोणते. तर सूर्य हा या ठिकाणी विशेष नाम आहे. प्रश्न पुढचा भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर भारत देश हा विश्वात शोभून दिसावा यासाठी तो सशक्त झाला पाहिजे, बलवान झाला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 102 क्रमांकाचा की राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कविमनाची आहे. तर राष्ट्रासाठी प्राणार्पण करण्याची सिद्धता ही कविमनाची आहे, बलिदान करण्याची सिद्धता कविमनाची आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला
तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते? तर पहा, भारत देश हा सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर शांततेचा संदेश देईल असे कवीला वाटते. प्रश्न पुढचा आहे पहा, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचे आवाहन करीत आहे? तर पहा, याच्यातून पर्याय क्रमांक 1 परस्पर बंधुभाव याचं आवाहन करीत आहे. प्रश्न 5वा, तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर पहा, तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पहा अंधकार. पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे हे कवितेवर आधारित पहा प्रश्न होते आणि या ठिकाणी हे उतारा आणि कवितेवरचे आपण प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी पहा पाहिले आहेत. आता या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे अध्यापनशास्त्रावर प्रश्न विचारले होते 15, तर त्यांची उत्तरे या ठिकाणी पाहूया. तर 106 क्रमांकाचा पहिला प्रश्न होता, प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि टिंबटिंब प्रकारचे व्याकरण असते. तर प्रत्येक भाषेचं स्वतःचं आणि नियमबद्ध अशा प्रकारचे व्याकरण असते. पर्याय क्रमांक 1 नियमबद्ध. प्रश्न पहा पुढचा आहे, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा, जे त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आलेलं आहे तर त्याच्यामधील जी तिसरी भाषा असते तर ती फक्त विदेशी किंवा परकीय भाषा किंवा त्याला आपण पहा आधुनिक भारतीय भाषा असं म्हणू, जसे की इंग्रजी असेल. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी पहा फक्त विदेशी किंवा परकीय भाषा हे पर्याय क्रमांक 7चं उत्तर. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, मुली वाचवा मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. तर इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे काय? की जो तक्ता मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा आहे आणि त्याच्यावरती शिक्षकांनी परिच्छेद लिहिण्यास सांगितलेला आहे. तर या ठिकाणी हा जो काय तक्ता आहे तो एकीकृत सामग्री या प्रकारचा आहे. पर्याय क्रमांक 2 एकीकृत सामग्री. प्रश्न पहा पुढचा आहे, ओघवता फ्लुएन्सी म्हणजे खालीलपैकी काय? ओघवता किंवा फ्लुएन्सी म्हणजे काय? तर या ठिकाणी फ्लुएन्सी म्हणजे या ठिकाणी बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करता येणं किंवा व्यक्त होणं, तर याला पहा फ्लुएन्सी असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न पुढचा, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. आता ऊर्ध्वगामी पद्धती म्हणजे बॉटम अप म्हणजे खालून वर. आता या ठिकाणी याच्यामध्ये सुरुवातीला पहा ध्वनी या ठिकाणी उच्चारला जातो. त्याच्यानंतर पहा अक्षर म्हणजे ई येणार आहे. त्याच्यानंतर शब्दांश बी येणार आहे. पहा शब्दांश, त्याच्यानंतर शब्द आणि पहा शेवटी वाक्य. तर अशा प्रकारे बॉटम टू अप म्हणजे ऊर्ध्वगामी पद्धती याच्यावरती पहा भर देते. म्हणजे पहा याचं उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 ए, ई, बी, डी आणि सी. हे लक्षात ठेवायचं आहे हा क्रम. सुरुवातीला पहा काय येणार आहे? सुरुवातीला येणार आहे पहा ध्वनी, त्यानंतर अक्षर, त्यानंतर पहा शब्दांश नंतर शब्द, शेवटी वाक्य. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी बॉटम अप तर हे या पद्धतीवरती पहा भर दिला जातो. प्रश्न पहा पुढचा होता की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब ही सामाजिक अनन्यक्रिया सिद्धांतावर आधारित आहे? सामाजिक अनन्यक्रिया म्हणजे सामाजिक आंतरक्रिया, सोशल इंटरॅक्शन. तर पहा याच्यामधील जे काही सिद्धांत आहे तर तो सिद्धांत म्हणजे पर्याय क्रमांक 4 की भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सोशल इंटरॅक्शन झालं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं पहा उत्तर येणार आहे, ज्याच्यामधून भाषा आत्मसात होते. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा, पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे? तर पहा जे काय पूर्वकथन आहे तर ही एक उपक्षमता आहे आणि पहा याचा संबंध आराखडा तयार करणे याच्याशी आहे. कारण पहा पूर्वकथन म्हणजे आपण काही गोष्टी आधी सांगतो, प्रिडिक्शन करतो, पूर्वतयारी करतो, म्हणजे त्याला आराखडा तयार करणे याची उपक्षमता आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे पहा 113 क्रमांकाचा, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा टिंबटिंब असते. तर पहा या ठिकाणी विद्यार्थी स्वतः उत्तम रोजगार, चांगल्या प्रकारचा रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकणार आहेत. तर तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची काही प्रेरणा असते तर ती आंतरिक असते. पहा पर्याय क्रमांक 1 ते आंतरिक असते. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी टिंबटिंब हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो किंवा घटक ठरतो. तर पहा प्रभावी भाषा वर्ग आहे आणि शिकणाऱ्यांसाठी या ठिकाणी जो का सर्वात महत्त्वाचा घटक असतो तर तो पहा चर्चा करणे हा असतो. तर पहा चर्चा केली तरच या ठिकाणी इतर जे काही भाषा क्षमता आहे त्या विकसित होणार आहेत, चांगल्या प्रकारचे विचार व्यक्त होतील, श्रवण होईल, संभाषण होईल. म्हणजे या ठिकाणी हा सर्वात महत्त्वाचा प्रभावी भाषा वर्गातील घटक ठरतो. प्रश्न पहा पुढचा आहे, समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने
काय करावे? तर पहा जो काय समावेशी वर्ग असतो तर त्या समावेशी वर्गामध्ये शिकवत असताना भाषा शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे तर वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत केली पाहिजे। तर पहा समावेशी शिक्षणासंदर्भामध्ये किंवा वर्गासंदर्भात आपण बरेच प्रश्न पाहिले होते आणि ते जर तुम्ही प्रश्न आणि त्याचं विश्लेषण जर तुम्ही पाहिलं असेल किंवा एक्सप्लेनेशन पाहिलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असेल की जे काही समावेशी वर्ग असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गरजा असणारे विद्यार्थी असतात आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने शिकता येईल ज्या पद्धती समजतील त्या पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत केली पाहिजे। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा होता की भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब ही सर्वात महत्त्वाची आहे भाषा निपुणतेच्या संदर्भात? तर या ठिकाणी भाषा निपुणतेच्या संदर्भामध्ये अचूकता आणि ओघ विकसित करणे, अचूकता आणि ओघ विकसित करणे म्हणजे फ्लुएन्सी आली पाहिजे। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? तर एक प्रभावी भाषा शिक्षक आहेत। आता या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे प्रभावी भाषा शिक्षक हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला पर्याय सुद्धा पॉझिटिव्ह शोधायचा होता। या ठिकाणी तुम्ही जर पहिला पर्याय पाहिला की स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे तर या ठिकाणी निगेटिव्ह आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे मी सांगितलं होतं की जास्तीत जास्त संधी देणं हे पॉझिटिव्ह आहे, हे कमी संधी देणं निगेटिव्ह आहे। आणि या ठिकाणी समूह कार्याला किंवा जोडीने जे काही काम केलं जातं त्या कामाला कमी वेळ देणे तर कमी वेळ देणे सुद्धा निगेटिव्ह आहे म्हणजे या ठिकाणी जो काही पर्याय आहे तर तो या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त बोलतं करणं किंवा त्यांना संधी देणं हे एका प्रभावी शिक्षकाने केलं पाहिजे। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 118 क्रमांकाचा की मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग असतं? तर मुद्रित समृद्ध वातावरण तर हे शाळा आणि वर्ग या 2 बाबींचा समावेशी भाग असतो। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं। प्रश्न पुढचा की बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे आता बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे खालीलपैकी काय? तर बहुभाषिकता हे साधन म्हणजे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे म्हणजे वर्गामध्ये जेवढी मुलं असतील आणि प्रत्येक मुला जर भाषा वेगवेगळी असेल तर त्या प्रत्येक भाषेचा वापर एक साधन म्हणून केला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्या भाषेची एक साधन म्हणून ओळख करून दिली पाहिजे। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। या ठिकाणी बहुभाषिकता म्हणजे अनेक भाषा शिकणे हे सुद्धा होतं परंतु बहुभाषिकता हे साधन आहे, साधन या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला सुद्धा मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे हा पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो। प्रश्न पुढचा आणि शेवटचा होता की तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे, एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? दृष्टिबाधित आहे तर जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 पाहिला की विविध कार्यतक्त्यांवरती भर देणे, कार्यतक्ते म्हणजे काय तक्ते वगैरे असतील, आता दृष्टिबाधित विद्यार्थी पाहू शकणार नाही, चुकीचा पर्याय आहे शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्यफिती आहे आणि विद्यार्थी दृष्टिबाधित आहे त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही। वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास, हावभाव किंवा खानाखोना करणं हे सुद्धा चुकीचं आहे, दृष्टिबाधित विद्यार्थी आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 की स्वर शैलीसह बोलणे आणि स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे याच्यातून दृष्टिबाधित विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी या 120 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण अध्यापनशास्त्र याचे 15 प्रश्नांची संभाव्य ॲन्सर की या ठिकाणी पाहिली आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझं सुद्धा चुकू शकतं आणि आपण अशा प्रकारे पेपर दुसऱ्यामधील जी पहिली मराठी भाषा आहे तर त्याची ॲन्सर की संभाव्य ॲन्सर की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे। तर भाषा दुसरीची जी ॲन्सर की आहे तर ती तुम्हाला 2 ते 3 तासानंतर मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी भाषा पेपर 1 मधील दोन्हीही भागांची किंवा दोन्हीही भाषांची ॲन्सर की आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, जर तुम्ही पाहिले नसेल तर ते तुम्ही पाहून घ्या। तर भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।